यज्ञ करत असताना अनेक गोष्टींना आपल्याला प्राधान्य द्यावं लागतं किंवा अनेक गोष्टींची जरुरी लागते. मग त्या ठिकाणी हवीर द्रव्य लागतात. त्याच्यासाठी दूध तूप म्हणजे पशुपालनाचा उद्योग जे करतायत त्यांच्याकडून ती सामग्री त्यांना मिळत असायची. जी पात्र असायची यज्ञीय पात्र, त्याच्यामध्ये कारागीर सुतारांसारखे जे कारागीर त्यांच्याकडून ते घडवून आणायचं होतं. नंतर त्या यज्ञासाठी लागणाऱ्या ज्या इष्टका म्हणजे ज्या विटा असायच्या त्यांचं सुद्धा मोजमाप करून व्यवस्थित रीतीने त्यांची बांधणी करणारे लोक त्या ठिकाणी असायचे. त्याचप्रमाणे दक्षिणा त्या सगळ्या ऋत्विजांनाही द्यावी लागत होती. व्यापारी वस्तू अनेक प्रकारच्या लागत होत्या आणि गोरगरीब ज्यांना त्या ठिकाणी ही प्रत्यक्ष संपत्तीचं वाटप त्या ठिकाणी होत असे. थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्या प्रजेला त्या ठिकाणी सहभागी करून हे यज्ञ होत होते आणि त्यामुळे प्रजा सुद्धा राजाच्या या यज्ञामध्ये तितक्याच उत्साहाने सहभागी होत होती. हे त्यातलं एक विशेष वैशिष्ट्य आहे. आणि मग असा हा यज्ञ ज्यावेळेला रघुनी केला आणि सगळ्या लोकांना सगळ्या आपल्या प्रजेला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे, तर ते प्रजाहितासाठी असणारा हा विश्वजित यज्ञ केल्यानंतर अर्थातच त्यांनी सगळी जी मिळवून आणलेली संपत्ती होती ती सगळी वाटून टाकलेली आहे. ते